प्रायोजक राम बंधू लोणचं, आता प्रत्येक जण जिंकेल। बीड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपला। आष्टीमध्ये ढगफुटीसारखा पाऊस, कडा परिसरातील 6 गावांना पाण्याचा वेढा, पूरग्रस्तांची हेलिकॉप्टरनं सुटका। अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस, पाथर्डी शेवगावमध्ये ढगफुटीसारखा पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला, पिकं पाण्याखाली। लातूर धाराशिवच्या सीमेवरील तेरणा नदीला पूर, औसा तालुक्यातील उजनी गावात पुराचं पाणी, शेती पाण्याखाली, पूरग्रस्तांचं स्थलांतर। संसार बर्बाद झाला, सगळं आम्हाला पांघराय सुद्धा कपडा राहिला नाही आता। पुण्याच्या थेऊर गावात पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, जनावरं वाहून गेली, संसार उद्ध्वस्त झाल्यानं महिलांच्या डोळ्यात पाणी। पूजा खेडकरच्या आईविरोधात गुन्हा दाखल, वाहन चालकाला घरात डांबून ठेवणं आणि अपघातग्रस्त गाडी पळवून लावल्याप्रकरणी कारवाई, पूजा खेडकरच्या आई वडिलांचा शोध सुरू। शेतकऱ्यांवर संकट, मार्ग काढण्याची सरकारची जबाबदारी, नेपाळकडे पाहून देवाभाऊ सरकारनं धडा घ्यावा, आक्रोश मोर्चातून शरद पवार कडाडले। भारत पाकिस्तान सामन्यावरून संजय राऊतांचे सरकारला खडे बोल, कालच्या मॅचवर 1.5 लाख कोटींचा जुगार खेळला गेला, यामध्ये पाक क्रिकेट बोर्डाला 1000 कोटी मिळाले, संजय राऊतांचा गंभीर आरोप। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बीड, जालन्यामध्ये जन आक्रोश मोर्चा, बंजारा समाजासोबत कायम राहणार, धनंजय मुंडेंचं मोर्चातून आश्वासन। वंजारी आणि बंजारा एक, बंजारा समाजाच्या मोर्चामध्ये धनंजय मुंडेंचं वक्तव्य, मुंडेंविरोधात बंजारा समाजाची घोषणाबाजी, शब्द मागे घेण्याची मागणी। आणि वनताराचं काम कायद्यानुसार आणि पारदर्शी, जगात वन्यजीव संरक्षणाचा आदर्श मॉडेल, सर्वोच्च न्यायालयाचं मोठं निरीक्षण, एसआयटी चौकशीच्या अहवालानंतर कोर्टानं नोंदवलं निरीक्षण। नमस्कार, मी फराह खान, तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत आणि महाराष्ट्राची खबरबात। या बुलेटिनच्या सुरुवातीला आपण आढावा घेऊयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा। दिवसभरातील सर्वात महत्त्वाची बातमी पावसासंदर्भातली। राज्यामध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस बरसलाय, सर्वाधिक फटका बसलेला आहे तो म्हणजे मराठवाड्याला, तर भंडारा, सोलापूर, पुणे आणि उत्तर महाराष्ट्रामधील काही भागात सुद्धा मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। याचे अपडेट्स आपण घेणार आहोत। तर दुसरी बातमी राष्ट्रवादीच्या नाशिकमधील मोर्चा संदर्भातली। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं। यावेळी बोलताना शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला। तर दुसरीकडे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावरून राजकारण तापलेलं आहे। यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार शाब्दिक आसूड ओढण्यास सुरुवात केली आहे, तर सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा जोरदार पलटवार केला जातोय। आणि दुसरीकडे एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक झाला आहे। जालना आणि बीड जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाकडून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला, तर दुसरीकडे आदिवासी बांधवांकडून हिंगोली आणि अकोल्यामध्ये या विरोधात मोर्चा काढण्यात आला। त्यामुळे हा मुद्दा चिघळण्याची शक्यता आहे। याचे प्रत्येक अपडेट आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत। सुरुवातीला बातमी पावसासंदर्भातली। महाराष्ट्रामध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस बरसलाय। एरवी दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पट्ट्याला पावसानं झोडपून काढलंय। अहिल्यानगर, बीड, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, लातूर या मराठवाड्यामधील अनेक भागामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झालाय, तर विदर्भात, भंडाऱ्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली। आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सोलापूरमध्ये जोरदार पाऊस झाला, त्यामुळे पूर आला। तर अनेक धरणांमधून विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या।
तिकडे उत्तर महाराष्ट्रामधील काही भागात पावसाचा कहर पाहायला मिळतोय. मात्र मराठवाड्याला पावसानं सर्वाधिक झोडपून काढलंय, तर बळीराजा हवालदिल झालाय. दरम्यान महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसलेला आहे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. महाराष्ट्रामधील पावसाचा कहर ज्या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळतो ते आपण बघतोय. सगळ्यात आधी मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी पाऊस झाला आहे. रायगडमध्ये सुद्धा पाऊस झाला आहे. पुण्यामध्येही मोठा पाऊस झाला आहे. अहिल्यानगरमध्ये सुद्धा मोठा पाऊस झाला आहे. तिकडे मराठवाड्यामध्ये बीड असेल, जालना या ठिकाणी सुद्धा मोठा पाऊस झाला आहे. हिंगोलीमध्ये मोठा पाऊस झाला आहे आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झाला आहे. आणि याशिवाय सोलापूरमध्ये, धाराशिवमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी काही भागामध्ये पूरस्थिती सुद्धा पाहायला मिळाली आहे. नद्या ओसंडून वाहू लागलेल्या आहे. सगळीकडे पाणीच पाणी अशी स्थिती आपल्याला या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते. भंडाऱ्यामध्ये सुद्धा, इथे विदर्भामध्ये भंडाऱ्यामध्ये सुद्धा मुसळधार असा पाऊस झाला आहे. तर आपल्या राज्यामध्ये या भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे आणि त्यामुळे काही ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. तर बीडच्या आष्टी तालुक्यामधील कडा या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कडा शहराला पुरानं वेढल्याचे ड्रोन दृश्य समोर आली आहेत. आष्टी तालुक्यामधील ढगफुटीसारख्या पावसामुळे कडा शहरात पुराचं पाणी शिरलं. तर पावसामुळे शेतीचंही नुकसान झालं आहे आणि ड्रोनद्वारे आपण बघू शकतो कशा पद्धतीनं लोकांनी छतावर चढून जाणं पसंत केलं आहे, कारण सगळीकडे पाणीच पाणी दिसतंय. तर दुसरीकडे आष्टी तालुक्यामधील कडा परिसरातील 6 गावांना पुराच्या पाण्यानं वेढा दिला आहे. कडा परिसरामधील पूरग्रस्तांची हेलिकॉप्टरनं सुटका करण्यात आली आहे. अडकलेल्या नागरिकांची आमदार सुरेश धस यांनी सुटका केली आहे. या नागरिकांना एअरलिफ्ट करण्यात आलंय. तर बीडच्या आष्टी तालुक्यातल्या गहूखेल भागामध्ये कांद्याची चाळ पुरात वाहून गेली. डोळ्यादेखत कांदा वाहून गेल्यानं बळीराजाच्या अश्रूंचा बांध फुटला. दरम्यान आष्टीमधील पाटसरा गावातील शेत तलाव फुटला. त्यामुळे 5 ते 7 एकर जमीन वाहून गेली आहे. काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचं प्रचंड नुकसान झालंय. आणि इकडे अहिल्यानगरमधील पाथर्डी तालुक्यामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे. करंजी, मढीसह अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलाय. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकं नष्ट झाली आणि शेतकरी हवालदिल झालाय. तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोहरी तलाव ओव्हरफ्लो झाला. त्यामुळे आसपासच्या परिसरातील शेतीसह नागरिकांच्या घराचंही मोठं नुकसान झालंय. देवराईजवळ पूल पाण्याखाली गेला, त्यामुळे इथली वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान शेवगाव तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. नदीकाठी राहणाऱ्या लोकांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचंही पाहायला मिळतंय. आम्हाला कळत नाही तेव्हापासून एवढा पाऊस झाला नाही. तो भयानक पाऊस झाला. किती वर्षापासून? आता या जवळजवळ मला कळतंय 40 वर्षापासून, तेव्हापासून तर काही नाही, एवढा पाऊस नाही झाला. हेच वेळेस झाला होता तेव्हा. काय परिस्थिती, काय चित्र आहे सगळं एकंदरीत? चित्र शेतकऱ्याची भरपूर नुकसान झाली. कडे भरपूर पाऊस झालेला आहे. पावसाची परिस्थिती फार बिकट झालेली आहे. शेतकऱ्याची भरपूर नुकसान होण्याची शक्यता झालेली आहे. जनावरं काही वाहून गेले, घरं पाण्यात गेले, रोड पण काही वाहून गेले. ढगफुटी झाल्यामुळे डाळिंब घराला पुराचा वेढा पडला आहे. परत 5.5ला ढगफुटी झाली आणि परत दुसऱ्यांदा वेढा पडला. एकंदरीत काय परिस्थिती होती हे सगळं चित्र पाहता? एकंदरीत चित्र पाहता हे 1.5 एकर डाळिंब हे पूर्ण भुईसपाट झाले. धरलेली भात पूर्ण भुईसपाट झाला. घरामध्ये पूर्ण पाणी घुसले. आतूनच नुकसान झाली सर. त्यानंतर तुमच्या विहिरी वगैरे काय? 2 विहीर आहे बघायला. ही समोर एक विहीर आहे, पाठीमाग विहीर आहे, ठिबक वगैरे सगळं वाहून गेले. तर लातूर, धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या निम्न तेरणा धरणाचे दरवाजे पुन्हा उघडण्यात आले. त्यामुळे तेरणा नदीला मोठा पूर आला आणि नदीकाठच्या गावात पूरस्थिती निर्माण झाली. औसा तालुक्यातील उजनी गावात पुराचं पाणी घुसलं. तर दुसरीकडे परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्याला पावसानं चांगलं झोडपलेलं आहे. पावसाचा पिकांना मोठा फटका बसलाय.
नदी नाले ओव्हरफ्लो झाले, काही मार्गांवरील वाहतुकीला फटका बसला.